नमस्कार, तुम्ही सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये। तर आज मी तुम्हाला संध्याकाळी मी किचन आठवड्यातून एकदा अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते। तर आपण एक वस्तू फेकून देणार होतो, तर त्या फेकून देणाऱ्या वस्तूपासून मी तुम्हाला आज किचन अशा प्रकारे चकाचक असं क्लीन कसं केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता मी आठवड्यातून एकदा अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते, तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला फेकून देणारी वस्तू म्हणजे आपण कोलगेट घेऊन आता ही कोलगेट संपल्यानंतर फेकून देणार होती, तर ते पहा अशा प्रकारे तिला कट मारून घ्यायचा। त्यामध्ये भरपूर अशी कोलगेट राहिलेली असते, तर हेच फेकून देणारी ही वस्तू आहे। तर यापासून मी तुम्हाला क्लिनिंग करून दाखवणार आहे। त्याला मधोमध कात्रीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचा। त्यानंतर गॅसवरील सर्व जाळ्या काढून घेऊन थोडंसं पाणी ओतून त्याला ओले करून द्यायचं, म्हणजे आपण स्वयंपाक झाल्यानंतर जे काही डाग आहेत तर ते भिजतात व पटकन निघले जातात। तर कोलगेट अशा प्रकारे ओपन केल्यावरती त्यामध्ये भरपूर अशी कोलगेट शिल्लक असते, तर तेच कोलगेट आता आपण या गॅसला लावून देणार आहे। तुम्ही आता इथून पुढे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोलगेटचे टूप कधीही फेकून देणार नाही, तर नक्की जपून ठेवताल, कारण मी तरीही जपून ठेवते। अशा प्रकारे आठवड्यातून एकदा म्हणा किंवा मग महिन्यातून एकदा मी अशा प्रकारे कोलगेटच्या सहाय्याने ही गॅस म्हणा किंवा किचन ओटा क्लीन करते। तर पहा छान असा तारेच्या घासणीने चकाचक असा घासून घ्यायचा। गॅसची बटणेही काढून घेतलेली आहे, कारण बटनाच्या इथे जास्त अशी धूळ चिकट तेलकट घाण असलेली असते व बटणेही साफ करून घ्यायची। तर पहा चकाचक असे आता आपण घासून घेतलेलं आहे। तर पाणी ओतून छान असे धुवून घेणार आहे। तर मी आठवड्यातून एकदा संध्याकाळी जर वेळ मिळाला तर मी अशा प्रकारे नक्की चकाचक करते। रोज तर किचन ओटा क्लीन होतोच, पण अशा प्रकारे डीप क्लिनिंग केली म्हणजे आपला किचन ओटा छान व चकाकी देतो। जे काही राहिलेलं आहे तर ते अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने मी काढून घेत आहे। सुरी जास्त वाती नसेल ती सुरी घेऊन जिथे जिथे आपला हात पोचत नाही तिथे अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने जी राहिलेली घाण आहे ती मी काढून घेतलेली आहे। गॅसच्या बटणं लावून त्यावरील एक्स्ट्राचं सर्व पाणी मी काढून घेऊन आता गॅस खालच्या साईडला मांडून द्यायचा, म्हणजे आपल्याला किचन ओटा मोकळा असल्यामुळे पटपट असा साफ करायला येतो। तर आधीच एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते मी ओतून काढलेलं आहे व वरच्या जी स्टाईल आहेत त्यावरही थोडंसं आपल्याला पाणी ओतून ओल्या करून घ्यायच्या आहेत व कोलगेट राहिलेली आहे तर तीही पुन्हा त्याला व किचन ओट्याला लावून घ्यायचे आहे। व थोडंसं विम जेल घेऊन मी ते घासणार आहे, कारण विम जेलने जे चिकट डाग असतात तर ते पटकन निघतात व कोलगेटनेही चिकट जे डाग आहेत तर तेही पटकन असे निघले जातात। तर पहा मी अशा प्रकारे घासून घेणार आहे। पूर्ण वरची स्टाईल व किचन ओटा मी चकाचक असा घासून घेणार आहे। व्हिडिओ थोडासा फास्टमध्ये दाखवला आहे, कारण जर व्हिडिओ स्लोमध्ये दाखवला तर खूप मोठा असा व्हिडिओ होतो। तर अशा प्रकारे स्वच्छ घासून झाल्यानंतर छान पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचा। किचन ओटा आता चकाचक झालेला आहे। तर आता आपण जी बेसिन एरिया घासणार आहोत, कारण भांडी घासल्यानंतर पुढच्या स्टाईलवरती थोडे का होईना आपल्याकडून साबण हे उडले जातात व चिकट तेलकट डाग तिथेही पडलेले असतात, तर तेही मी आता विम जेल व कोलगेटच्या साहाय्याने घासून घेणार आहे। व जे नळ आहेत तर तेही मी कोलगेटच्या साहाय्यानेच घासणार आहे। तर नळ तर पुढे पाल कशा प्रकारे चकाचक असे निघतात, तर तोही एरिया छान असा पटपट मी स्वच्छ करून घेतलेला आहे। तुम्ही नक्कीच कोलगेटचा वापर करून एकदा क्लिनिंग करून पहा। त्यानंतर कचरा साठवण्यासाठी जे भांडं आहे तर तेही मी स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे। गॅसच्या जर जाळ्या आहेत तर त्याही घासून घेतलेल्या आहेत। व आता आपल्या सिंक घासायचं आहे, तर आता सिंकही घासून घेते आहे। कोलगेट जे राहिलेले आहे ते पुन्हा एकदा सर्व काढून पूर्ण बेसिनला मी चोळून घेतलेलं आहे व छान असे तारेच्या घासणीने चकाचक असे घासलेले आहे। सिंकही खूप छान असं कोलगेटच्या साहाय्याने निघले जातं। जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कोलगेट नसेल तर अगदी 10 रुपयाची टूप जी मिळते ती आपण वापरली तरीही चालू शकते। तर सर्व पाणी ओतून छान असं मी आता क्लीन करून घेतलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगावं। तुम्ही एकदा अशा प्रकारे मी केली त्याप्रमाणे किचन डीप क्लिनिंग करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल व तुम्ही मला कमेंट करून सांगताल खूप छान असा निघालेला आहे।
तुम्हाला जर असेच माझे नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नेक्स्ट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.